मुंबईच्या दादर परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि सध्या रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे। सध्या कुठेही पावसाचं पाणी साचलेलं नाहीये। दरम्यान आज दिवसभरात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। मयुरेश, नक्कीच ऋषाली, आपण जर बघितलं आज मुंबई शहर असेल, ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला आहे। आणि आज सकाळपासूनच जर आपण बघितलं तर मुंबई शहरामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना पाहायला मिळत आहे। दादर परिसरामध्ये देखील आता या ठिकाणी पावसाची दमदार हजेरी झाली होती, मात्र मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे। आणि आज हवामान विभागाने पुढील 3 ते 4 तास अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। मात्र अद्याप पाणी कुठं साचल्याची घटना घडली नाही। तर दुसरीकडे पावसाचा फटका रेल्वेवर देखील पडलाय, कारण की मध्य रेल्वेची जी लोकल सेवा आहे ती 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहे। त्यामुळे जे चाकरमानी वर्ग आहे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, कारण की सकाळच्या सुमारास रेल्वे जी आहे ती मध्य रेल्वे असेल किंवा हार्बर लाईन किंवा पश्चिम रेल्वे ही आता 10 ते 15 मिनिटं ठीक उशिराने धावत आहेत। मात्र ठीक धन्यवाद मयुरेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।